नमस्कार, आशा जमे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चकली स्टिक्स आणि चकली याचं पीठ बनवून घेणार आहोत आणि त्यापासून चकली आणि चकली स्टिक्स कशा बनवायच्या हेही सांगणार आहे। माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट रेसिपीज बनवल्या जातात। अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर चला पाहूया आपण हे चकलीचं इन्स्टंट पीठ कसं बनवायचं। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली चकली खायला तयार होते। चला तर मग पाहूया। तर त्यासाठी मी 2-3 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे होईल इतकं मी गावरान तीळ घेतलेले आहेत। 1 चमचा होईल इतका ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावरती थोडासा क्रश करून मग टाकायचा। असा हातावरती क्रश करून ओवा जर तुम्ही याच्यामध्ये टाकला तर आपल्या चकलीला फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर लाल मिरची पावडर किंवा तुम्ही गरम मसाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी मोठं मीठ असतं ते याच्यामध्ये चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची चकली खायला तयार होते, त्यामुळे रेसिपी पूर्ण पाहायची आहे। आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि याला एक छान उकळी काढून घ्यायची। उकळी काढून घेतली की त्याच्यामध्ये आपण 2 चमचे होईल इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। हे तेल टाकल्यामुळे आपलं जे चकली आहे ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। तर त्यासाठी आपण 2 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आपण ही चकली फक्त तांदळाच्या पिठापासून बनवून घेणार आहोत। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। गॅस बंद करून याच्यामध्ये जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। मी साधारणतः 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी 3 वाटी पाणी अगदी परफेक्ट माप आहे। आता हे आपण या पाण्यामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडक्यात या पिठाची आपण थोडीशी उकड काढून घेणार आहोत। तर हे उकड काढून घेतल्यामुळे आपली चकली अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते। आता हे छान या पाण्यामध्ये आपण उलटण्याच्या सहाय्याने वगैरे हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं गरम आहे त्यामुळे आपण हाताने हे मळू शकत नाही, त्यामुळे उलटण्याच्या सहाय्याने हे पीठ आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे पीठ आहे ते आपण एका मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला लागेल तसं पाण्याचा शिंतोडा घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळत असताना थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे, कारण तुम्ही जर पातळ पीठ मळलं तर आपली चकली व्यवस्थित होणार नाही। थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलं की आपली चकली जी आहे ती छान खुसखुशीत होते। आता हे पीठ आपलं थोडंसं कोरडं दिसत आहे, तर आपण याच्यावरती थोडं पाण्याचा शिंतोडा मारून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना अगदी सॉफ्ट डो बनवायचा आहे, पण थोडासा घट्टसर बनवायचा आहे। खूप असा ड्राय बनवून घ्यायचा नाही, नाहीतर तुमची चकली जेव्हा तुम्ही बनवून घ्याल तेव्हा ते तुटली जाते। त्यामुळे थोडंसं त्याला चिकटपणा येण्यासाठी थोडं पाण्याचा शिंतोडा मारून हे छान मळून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता, मी हे पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे। आता हे आपण जो शेवगा असतो आपला चकली बनवायचा त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि या पिठापासून तुम्ही चकली पण बनवू शकता आणि चकलीच्या ज्या स्टिक्स असतात त्या लहान मुलांना खायला खूप मजा येते, तर त्या स्टिक्स हे तुम्ही बनवून घेऊ शकता। मी दोन्ही याच्यामध्ये बनवलेलं आहे। रेसिपी आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे। आणि सबस्क्राइब जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरतीही क्लिक करायला विसरत जाऊ नका, कारण त्याच्यावरती जर क्लिक केलं तर जेव्हा हा म्हणजे माझे कोणतेही व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन अगदी सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला अगदी सहजरित्या माझे व्हिडिओ पाहायला भेटतील। तर आता पीठ आपण शेवगामध्ये भरून घेतलेलं आहे। आता याच्यात अशा गोल गोल चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। मी आता चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ते मीडियम फ्लेमवरती, चकली तळत असताना हाय फ्लेमवरती कधीच तळून घ्यायची नाही।
नेहमी मीडियम फ्लेमवरती ही चकली तळून घ्यायची, कारण आपली चकली छान खुसखुशीत होते. तर तुम्ही पाहू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही पाहण्यासाठी मी थोडंसं चकलीचा छोटासा तुकडा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तेल आपलं छान आपल्याला पाहिजे तसं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चकल्या टाकून घ्यायच्या आणि छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. खायला ही अगदी खमंग खुसखुशीत लागते, त्यामुळे नक्की घरी करून पाहायची आहेच. आणि दिवाळीही आलेली आहे, तर या पद्धतीनेही तुम्ही नक्की चकली ट्राय करून पहा. आता याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकली तळत असताना फ्लेमकडे लक्ष असू द्या. हाय फ्लेमवरती ही चकली तळून घेऊ नका, मीडियम फ्लेमवरतीच या चकल्या तळून घ्या, म्हणजे छान खुसखुशीत अशा चकल्या तयार होतील. आपली जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटामध्ये ही चकली खाण्यासाठी तयार होते. तुम्ही पाहू शकता या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता या चकलीच्या पिठापासून मी याच्या स्टिक्स असतात त्याही बनवून घेतलेल्या आहेत, कारण माझ्या मुलांना या स्टिक्स खायला खूप आवडतात, त्यामुळे मी त्याच्या स्टिक्स पण बनवलेल्या आहेत. आता या स्टिक्स आपण तेलामध्ये छान तळून घ्यायच्या. तळत असताना गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या. हे तुम्ही पाहू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये मीडियम फ्लेमवरती आपण छान या चकली स्टिक्स तळून घेतलेल्या आहेत. अगदी कुरकुरीत खुसखुशीत चकली स्टिक्स आपली तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही.